स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इस्लामपूरमध्ये बालकुमार चित्रकला स्पर्धेचे आयोजन। स्वच्छ भारत अभियान आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्दिष्टाने अंबिका उद्यान इस्लामपूर येथे भव्य बालकुमार चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। उरुण इस्लामपूर नगर परिषद आणि राजाराम बापू पाटील चित्रकला महाविद्यालय इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:30 ते 10 वाजता अंबिका उद्यान येथे ही स्पर्धा संपन्न झाली आहे। स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कलाशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते। प्राथमिक, माध्यमिक, कुमार, खुला गट आणि मूकबधिर गट असे विविध वयोगटांनुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेमध्ये प्राथमिक गट 1ली ते 4थी कल्पनाचित्र, सुपली झाडू, डस्टबिन किंवा पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे यापैकी एकावर चित्र रेखाटायला सांगितले होते। माध्यमिक गट 5वी ते 7वी यामध्ये गटासाठी वसुंधरा किंवा स्वच्छ भारत हे शब्द अक्षर लेखनासाठी दिले होते। कुमार गट 8वी ते 10वी स्मरणचित्र, शहराची स्वच्छता करणारे कर्मचारी 2, ध्वनी, वायू, जल प्रदूषण, पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग, माझी कृष्णाबाई यापैकी एकावर 3 मानवाकृतींचा अंतर्भाव करून स्मरणचित्र रेखाटायचे होते। खुला गट 11वी आणि त्यापुढे भित्तीपत्रक, माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कचरा वर्गीकरण, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण संवर्धन या विषयापैकी एकावर भित्तीपत्रकासाठी रेखाटन करावयाचे होते। त्यासाठी स्लोगन किंवा एखादं घोषवाक्य लिहिण्यास सांगितले होते। तर मूकबधिर गट 1ली ते 10वी सुपली झाडू, डस्टबिन यावर कल्पनाचित्र, वसुंधरा किंवा स्वच्छ भारत यावर अक्षर लेखन, शहराचे स्वच्छ करणारे कर्मचारी किंवा ध्वनी, जल आणि वायू प्रदूषण यापैकी एकावर स्मरणचित्र रेखाटण्यास सांगितले होते। सर्व गटासाठी बक्षिसे हे प्रत्येक गटाला वेगवेगळी देण्यात आली आणि सर्व गटांमधून वरीलपैकी रोख बक्षिसांची रक्कम सोडून प्रत्येक गटातून 15 उत्तेजनार्थ चित्रांना विशेष पारितोषिक दिले। स्पर्धेसाठी नॉर्वे कागद आयोजकांकडून पुरवला गेला होता, मात्र इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयास सांगितले होते। स्पर्धेच्या दिवशीच प्रत्येक विद्यार्थ्याला चित्र जमा केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। ही स्पर्धा विनामूल्य घेण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये एकूण 2000 विद्यार्थी कलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि आपली अभिव्यक्ती रंगरेषेच्या माध्यमातून व्यक्त केली। या स्पर्धेचे उद्घाटन राजाराम बापू सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक शामराव पाटील, कलापुष्प शिक्षण संस्थेचे संचालक ग्राफिक्स डिझायनर अरिफ तांबोळी आणि आरोग्य विभाग इस्लामपूर नगर परिषदचे साळुंखे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बालकुमार चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन झाले। यावेळी इस्लामपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे पदाधिकारी गणेश चरे, राजाराम बापू पाटील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप पाटील, प्राचार्य गणेश पोद्दार, समर्थ प्ले स्कूलचे संस्थापक सुहास पाटील, उद्योजक सुजित थोरात उपस्थित होते। यावेळी शाळांचे संस्थापक आणि कला शिक्षक यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कला शिक्षक मानसिंग जाधव यांनी सूत्रसंचालन केले। कला शिक्षक दीपक सुतार, संजय रोकडे उपस्थित होते। चित्रकला महाविद्यालयाचे राजवर्धन चव्हाण, अभिजित सूर्यवंशी, रोहित दाभोळे, किरण बनसोडे, पार्थ कुंभार, गार्गी लोळगे, आविष्कार देसाई यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते।